हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघू शकता सकाळी सकाळी सूर्य किती सुंदर असा दिसतोय. बाहेरचं वातावरण अगदी फ्रेश होतं. आज मला गॅलरी स्वच्छ करायची होती. गॅलरीत भरपूर असा कचरा झालेला होता, साफसफाई करायची होती. तर म्हटलं आज सकाळी सकाळी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. तर बघू शकता गॅलरीत साफसफाई करत असताना मला जाणवलं की ग्रिलवरती सुद्धा खूप जास्त प्रमाणात धूळ साचलेली आहे आणि तीही स्वच्छ करायची गरज आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट आपण लक्ष देत नाही फार आणि नंतर मग लक्षात येतं अरे ही जर साफसफाई केली, ही जर स्वच्छ केली तर ही अजून जास्त सुंदर दिसू शकते. जसं की मी कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत ती जागा ती सुद्धा स्वच्छ केल्यानंतर अतिशय व्यवस्थित दिसेल. पण मी जर ते धुवायला घेतलं तर खाली जास्ती पाणी पडेल आणि बाकीच्यांची गॅलरी खराब होईल. तर त्यामुळे ते ठराविक जसं की दिवाळी वगैरे सण असं काही असेल त्यावेळेस मी ते स्वच्छ करू शकते. पण बघू शकताय की हे पुसल्यानंतर सुद्धा हे किती व्यवस्थित आणि नीट आणि स्वच्छ होतं आहे. त्यामुळे मग मी गॅलरीचं हे ग्रिल स्वच्छ करून घेतलं. आम्ही छान त्याला पेंटिंग पण करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते अगदी फ्रेश असा कलर पण दिसतो. बघू शकता मस्त छान स्वच्छ असं दिसतं. त्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा तरी हे असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं पाहिजे असं मला वाटलं. जेव्हापासून घरात फर्निचर झालेलं आहे तेव्हापासून बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी स्वच्छ करण्याकडे मी लक्ष देत असते आणि त्यापैकीच ही सुद्धा गोष्ट आहे. ही मला आज जाणवली की मी हे पुसून घेतलं तर अजून छान दिसू शकतं. त्यामुळे मग मी हे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर गॅलरी पुसून घेतली. गॅलरी ही मी आठवड्यातून 1-2 वेळा धुवून घेत असते. पण काही सामान वगैरे ठेवलेलं असलं तर आठवड्यातून 1-2 वेळा ते धुणं होत नाही आणि कचरा खूप जास्त होतो, भिंती जास्ती खराब होतात. तर बघू शकता इथे कांद्याची टोपली वगैरे बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या होत्या, त्यामुळे कचरा भरपूर झालेला होता आणि ते सगळा पसारा मी आधी आवरून घेतला आणि त्यानंतर व्लॉगिंगचं माझ्या लक्षात आलं. वरचं पुसून झालेलं आहे, गॅलरी ही धुवून झालेली आहे. आता हे सगळं स्वच्छ झालेलं आहे ऑलमोस्ट. बघू शकताय झाडंही छान झालेली आहेत. झाडांना पाणी वगैरे घालायचं आहे. या झाडाला भरपूर फुलं आलेली आहेत, हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आणि मला एक कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते. त्यानंतर घरातही बरीचशी कामं आवरायची होती. भांडी वगैरे घासून ठेवलेली होती ती लावायची होती. त्यानंतर झाडं स्वच्छ केली होती, काही फ्रीजही स्वच्छ करायचा होता. म्हटलं सकाळी सकाळी पहिलं ते काम करून घ्यावं, कारण मग आठवडाभर ते काम तसंच राहतं. बाजार असेल त्याच्या आदल्या दिवशी वगैरे हे सगळं क्लिनिंग मी करून घेत असते. पण बऱ्याचदा असं होतं की ठेवून पिशव्या खूप जमा होतात. म्हणजे एखाद 2 वांगं असेल तरी त्याची अख्खी पिशवी तशीच असते. कोथिंबीर थोडीच राहिली तरी पिशवी तशीच राहते. त्यामुळे म्हटलं आज सगळं स्वच्छ करून घ्यावं, सकाळी वेळ होता तर. आणि मी आता असं ठरवलेलं आहे की रोज एक काम, कोणतंही 1 किंवा 2 छोटी कामं असतील ती करून घ्यायची, म्हणजे आठवडाभर पसारा होत नाही. किंवा काय होतं ती कामं तशीच पडून राहतात आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती वाढत जातात ती कामं. त्यामुळे मग आठवड्यातून 1-2 दिवस हे काम करून घ्यायचं असं मी ठरवलेलं होतं. त्याचमुळे मग म्हटलं आज सकाळी सकाळी लवकर गॅलरी स्वच्छ करून घेतली, फ्रीजही साफ करून घेतला. बऱ्याचदा थोड्या गोष्टी असतील तर फार असं ऑर्गनाईज करून ठेवता येत नाही. पण म्हटलं मग छोट्या गोष्टी जर व्यवस्थित ठेवल्या तर त्या व्यवस्थितही राहतात आणि क्लिनिंगही व्यवस्थित होतं. मागील 1-2 आठवड्यापासून जेव्हापासून घरात काम चालू होतं तेव्हापासून बऱ्याच गोष्टी ऑर्गनाईज केल्या गेल्या नाही. पण आता असं वाटतं की ऑर्गनायझर घ्यायची गरज आहे. म्हणजे छोटे डबे वगैरे ह्या गोष्टी जर असल्या तर फ्रीजही व्यवस्थित ऑर्गनाईज राहतं आणि सगळं सामानही व्यवस्थित राहतं. त्यासाठी बघू शकताय लिंबू वगैरे सुकलेले लिंबूसुद्धा मी टाकून देत नाही, कारण ज्यावेळेस मी कुकर लावते त्या कुकरच्या तळाशी पाणी आपण जे टाकतो आणि ते पाणी जेव्हा गरम होतं तर कुकरचा बुडाचा जो भाग असतो तो काळा पडतो. हा कुकर किंवा इडलीचा कुकर कोणताही कुकर, पण ज्यावेळेस तुम्ही त्या कुकरमध्ये अर्धा लिंबू सुकलेला जरी असेल तरीसुद्धा, कारण त्यातलं जे ॲसिड असतं ते काम करतं. सुकलेलाही लिंबू असेल किंवा वापरलेला आपण भाजीमध्ये पिळलेला लिंबू तो लिंबू जरी ठेवला तरीसुद्धा तुम्ही जेव्हा कुकर लावतात त्याच्या तळाशी तो जर टाकला पाण्यामध्ये तर कुकरचा जो खालचा तळाचा भाग असतो तो खराब होत नाही. त्यामुळे मी सुकलेला लिंबू जरी असेल तरी टाकून देत नाही. त्यानंतर आज सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये डिंकाचे लाडू बनवलेले आहेत. त्या डिंकाचे लाडू खाण्यासाठी घेतले
बघू शकता अगदी पौष्टिक असतात खाण्यासाठी. त्याची रेसिपी वगैरे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मला एक कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर बघू शकता जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की या झाडाला किती फुलं आलेली आहेत, किती कळ्या आलेल्या आहेत. हे खरं तर रेन लिली आहे, पावसाळ्यात फुलते उमलते, पण आता हिवाळा संपायला आलेला आहे तरी तिला खूप छान फुलं आलेत. मला असं वाटतं की मी या झाडाला जेव्हा भरपूर पाणी टाकत असते त्यावेळेस या झाडाला भरपूर कळ्या येतात. साधारण 22 का 24 इतक्या कळ्या आलेल्या आहेत त्याला. आणि त्याला जेव्हा भरपूर पाणी टाकता तुम्ही, यामध्ये 2 कलर असतात, गुलाबी आणि पांढरा. माझ्याकडे पांढऱ्या कलरची लिली आहे, छोट्या मोठ्या अशा त्याला 24 एक कळ्या आलेल्या होत्या. टप्प्याटप्प्याने उमलणार आहेत, पण मला असं वाटतं की जीव लावला तर, आपण म्हणतो ना रानाचं पाखरू जवळ येतं, तसं जीव लावला तर पावसाळ्यात फुलणारी फुलं उन्हाळ्यातसुद्धा फुलू शकतात असं वाटतं. खूप गोड दिसतात, गोंडच दिसतात. म्हणजे गॅलरीत फुललेली फुलं सहसा मी देवाला ठेवत नाही. त्यानंतर हे झाड जे तुम्ही माझ्या किचनमध्ये कायमस्वरूपी बघतात आणि हे लकी बांबू. त्यानंतर घरी पाहुणे आलेले होते, स्वयंपाक वगैरे पटकन केला. हा कालचा एक क्लिप घेतलेला आहे. बटाटा वटाणा कोबी फ्लॉवर सगळी मिक्स एक भाजी होती. चपाती भात पापड वगैरे असं जेवणामध्ये झटपट बनवलेलं होतं. ते येणार आहेत मला माहीत नव्हतं. त्यांचे छोट्या छोट्या 2 मुली आहेत. त्यांनाही स्वतःचा व्हिडिओ बघायला खूप आवडतो, त्यामुळे मी हा शूट करते आहे, त्यांना पाठवणार आहे. कारण जेव्हा शिवमचा आम्ही 4था बर्थडे इथे पहिल्यांदा केलेला होता त्यामध्ये जी मोठी दिसते आहे ती होती त्यात, आणि तिला ते बघून खूप जास्त आनंद होत होता, त्यामुळे मग हा व्हिडिओ शूट केलेला होता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे छोटेसे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मला एक कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते, आणि व्हिडिओ कसे हवे आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. म्हणजे त्या टाईपचे त्या प्रकाराचे व्हिडिओ मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता हे माझे डेली रुटीनचे व्हिडिओज आहेत. मी जे करते, ज्या गोष्टी करते डेली रुटीनमध्ये त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा, कमेंट करत जा, आणि ज्या सर्वसामान्य गृहिणी आहेत त्यांना शेअर करत जा. म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि जास्तीत जास्त लोक आपले व्हिडिओ बघू शकतात. त्यानंतर मग चेंज वगैरे करून घेतलं, जी भांडी पडलेली होती ती साफसफाई करून घेतली सगळी. माझा टेबल तिथला जो किचनच्या बाजूचा टेबल आहे तो इझिली रिमूव्ह होतो, तिथून बाजूला करू शकतो. त्यामुळे मला भांडे घासण्यामध्ये वगैरे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे मग सगळी भांडे वगैरे क्लीन करून घेतली आणि फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तुमची एक कमेंट, तुमचं एक सबस्क्राईब मला माझं काम करण्याचं प्रोत्साहन वाढवत असते. त्यानंतर बघू शकताय सगळं घर क्लीन करून झाल्यानंतर रात्री किचन कसं होतं त्याचा लुक मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मैत्रिणींना, आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट करून नक्कीच सांगा आजचा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.